तर मित्रांनो, तुम्ही कधी ना कधीतरी कोणाच्या ना कोणाच्या तोंडात नाही एक गोष्ट ऐकलं असाल की गवारेड्यांनी किंवा माकडांनी आमच्या शेतीचं नुकसान केलं. त्याचा कारणीभूत कोण असा तर आपणच स्वतः असो. कारण काय, जे आता ही प्रचंड प्रमाणात जंगलतोड चालली असा, त्याच्यामुळे हे जे जंगलातले प्राणी असतात त्यांचं घरच म्हणजे जंगल असता. तर त्या आपला जंगलतोड झाल्यामुळे त्या आपल्या वस्तीत घुसतात आणि आपल्या शेतात घुसतात. त्याच्यामुळे ही आपल्या शेताचं नुकसान होता गवारेड्यांमुळे आणि माकडांमुळे. तर हे जे कंपनीवाले येतले इकडे आपली फॅक्टरी खोलतले आणि मग त्याचा त्रास आपल्या स्थानिक शेतकऱ्याक भोगू लागता. त्याच्यामुळे जंगलतोडच थांबली नाही तर ह्यो असोच त्रास होत राहतलो. मग शेतकरी आपली शेती कशी करतलो आणि जर शेतीच झाली नाही तर लोक खातली काय. तर त्याच्यासाठी जंगलतोड थांबक होईल. तर मित्रांनो, माका एक शंका असा की आता पुढच्या 30-40 वर्ष अशीच जंगलतोड चालत राहिली तर आपल्या कोकणचं सौंदर्य असं टिकाण राहणं खूप कठीण असा. त्याच्यामुळे जंगलतोड थांबक होईल ही गरजेची असा. आणि ह्यो जर माझा व्हिडिओ जर तुमका आवडलो असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा मत सांगा.